नमस्कार. आजचा आपला विषय आहे संत परिसा भागवत. महाराष्ट्रामधल्या वारकरी संप्रदायातले अनेक संत आपल्याला माहीत आहेत. ज्ञानेश्वरांची चार भावंड, त्यांच्यानंतर सुरू झालेली संपूर्ण परंपरा. या परंपरेमध्ये खूप मोठे नामवंत आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणावर अभंग रचना केलेले संत आहेत. तसेच काही छोटेही संत आहेत ज्यांची नावं आणि काम आपल्याला फारसं माहिती नसतं. त्यापैकी परिसा भागवत हे आहे. मला वाटतं आपल्यापैकी सुद्धा अनेक जणांना थोडं अनोळखी वाटलं असेल की कोण परिसा भागवत. तर असेही संत काही होऊन गेलेले आहेत. आणि एका दृष्टीने दुर्दैवाची गोष्ट अशी की त्यांची कुठेही फार नामनिशाणी नाही, त्यांची समाधी नाही, त्यांचे फड नाही. जसे आळंदी पंढरपूर इथे एकेका संतांचे फड असतात, किंवा आपल्या वारीमध्ये त्यांचा नावाचा समावेश असतो, असे नाही आहे काही त्यांच्या बाबतीत. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांच्या नावावरती अभंग रचना फार कमी आहे. उपलब्ध असले तरी निदान फक्त 19 अभंग त्यांचे आहेत. पण हे संत परिसा नामदेवांचे शिष्य होते, म्हणजे नंतर झाले. आणि त्यांनी एक फार मोठं आध्यात्मिक कार्य महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. म्हणून थोडा हा वेगळा विषय मी या ठिकाणी निवडलेला आहे. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई या चारही भावंडांनी वारकरी संप्रदायाला अक्षरशः एक सुवर्णाची झळाळी प्राप्त करून दिलेली आहे, आपल्याला माहित आहे. आणि हे सुवर्ण आध्यात्मिक सुवर्ण होतं. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य ही त्रिसूत्री मनाशी पक्की करून उभं आयुष्य लोकोद्धारासाठी जगलेली अशी ही चार भावंड होती. आणि त्यांनी नामदेवांनी म्हटल्याप्रमाणे जगामध्ये जो ज्ञानदीप लावला त्याची प्रकाश किरण ही बरीच आपल्याला दूरवर पसरलेली दिसतात. आणि त्यातलाच एक किरण म्हणजे परिसा भागवत होते. म्हणजे एक छोटस काम म्हणा, व्यक्तिमत्व म्हणा, त्या भागामध्ये म्हणजे परिसा भागवतांना तसा एक त्यांचा अधिकार मोठा होता, पण रचना कमी आणि इतर काही त्यांचं फारसं न झाल्यामुळे त्यांचं नाव तसं थोडंसं अपरिचित असं राहिलेलं आपल्याला दिसतं. वारकरी संप्रदाय आपण पाहतो आहोत या घटकेपर्यंत किती जोमाने महाराष्ट्रामध्ये रुजून राहिलेला आहे. आजही वारी म्हटलं की सगळ्यांच्या अंगावर एक आनंदाचे रोमांच फुलतात आणि एक संबंध वातावरणच भक्तिमय असं होऊन जातं. या प्रभावळीमध्ये सावता माळी, नरहरी सोनार, गोरा कुंभार, संत जनाबाई, कर्ममेळा ही सगळी संत मंडळी होऊन गेलेली आहेत. आणि या संतांच्या पुढची एक फळी म्हटलं तरी चालेल, त्यात परिसा नामदेव, परिसा भागवत येतात. परिसा भागवत हे ज्ञानेश्वरांच्या समाधीच्या प्रसंगीही उपस्थित होते. म्हणजे जे मोजके संत त्या ठिकाणी होते त्यात ते होते. याचा अर्थ असा आहे की त्यांचाही काही आध्यात्मिक अधिकार निश्चितच होता. परिसाचा एक अर्थ आहे, परिसा म्हणजे ऐका असं आपण म्हणतो, आणि परिस म्हणजे लोखंडाचं सोनं करणारा एक धातू. त्याची पण एक गोष्ट आहे. भागवत, परिसा भागवत हे रुक्मिणी मातेच्या मंदिरामध्ये भागवत सांगत असत, रामायण कथा सांगत असत. त्यामुळे ते कथेकरीच होते आणि म्हणून ते नाव त्यांचं भागवत असं पडलेलं आहे पुराणिक म्हणून. आता रुक्मिणी मातेच्या मंदिरामध्ये भागवत सांगणारा, रामायण सांगणारा माणूस अर्थातच तो ज्ञानसंपन्न असणार. त्यांची वाणी अतिशय रसाळ होती, मन भक्तिमय होतं आणि अनेक श्रीमंत लोक त्यांना बोलवत असत.
पुराण सांगण्यासाठी, भागवत सांगण्यासाठी आणि उत्तम विधाने सुद्धा त्यांना देत असत. त्यामुळे तिथल्या ब्रह्मवृंदाचं नेतृत्वही त्याला अगदी सहज असं मिळालेलं होतं आपल्या कर्तृत्वामुळे. या परिसा भागवतांची पत्नी कमळजाबाई आणि नामदेव महाराजांची पत्नी राजाबाई या दोघी मैत्रिणी होत्या. कथा कशी आहे परिसाची बघा. त्या राजाबाई अतिशय गरीब होत्या आणि त्यांची गरिबी पाहून या कमळजाबाईंनी त्यांना स्वतःजवळचा परिस दिला. संत नामदेवांना ही गोष्ट अजिबात आवडली नाही, कारण ते निस्पृह होते, विरागी होते. त्यांना पैशाचा, श्रीमंतीचा, सोन्याचा कसलाही मोह नव्हता आणि आपल्या पत्नीने असा परिस एक प्रकारच्या मोहाने म्हणा, मैत्रिणीने दिला म्हणून म्हणा आणला, हे त्यांना आवडलं नाही. त्यांनी तो चंद्रभागेत फेकून दिला. परिसा भागवतांनी चौकशी केली तेव्हा नामदेवाने चंद्रभागेत बुडी मारून दगडगोटे आणले, त्याचं परिस झालेलं त्यांना दिसला. आता ही एक रूपक कथा आहे असं म्हणायला हरकत नाही की संतांच्या दृष्टीने, म्हणजे तुकारामाने जे म्हटलंय ना, सोने नाणे आम्हा मृत्तिके समान, तशीच वृत्ती सर्व संतांची होती, हे आपल्या लक्षात येईल. दुसरा एक प्रसंग किंवा कथा अशी आहे की परिसा हे तसे सुरुवातीला अतिशय गर्विष्ठ होते. मी उच्चवर्णीय, मी विद्वान, मी वेदविद्या पारंगत वगैरे वगैरे. आणि त्यामुळे नामदेवांना ते कमी लेखत असत. त्या काळी समाजामध्ये वर्णव्यवस्था होती आपल्याला माहिती. त्यामुळे अमुक एका जातीत किंवा वर्णात जन्माला आला म्हणजे तो श्रेष्ठ असं खरं तर नसतं. ज्ञानाने माणूस विद्वत्तेने माणूस श्रेष्ठ ठरत असतो. पण यांना तसं वाटलं आणि त्यामुळे नामदेवांचं जे कीर्तन होतं त्या कीर्तनामध्ये सर्वजण तल्लीन होत आहेत, सगळ्यांना ते आवडत आहे, हे परिसा भागवतांना फारसं आवडत नव्हतं. एक प्रकारे मत्सर, राग हे सगळं त्यांच्या मनामध्ये होतं. पण एक वेगळी गोष्ट अशी आहे की त्यांच्या पत्नीला मात्र नामदेवांची थोरवी कळलेली होती. आजही म्हटलं जातं बायकांना काय कळतंय, बायकांची काय अक्कल आहे वगैरे, त्या काळात तर बघायलाच नको, स्त्री जातीला काही किंमतच दिली जात नव्हती. पण ती अतिशय विचारी, संयमी अशी स्त्री होती आणि तिला ह्या आपल्या पतीचा अहंकार आवडत नव्हता. ज्या वारकरी संप्रदायामध्ये कोणताही उच्च नीच भाव नाही, गरीब श्रीमंत, जातीभेद कुठल्याही प्रकारचा भाव, ज्याच्या हृदयामध्ये भक्ती आहे तो आपला, अशा इतकी साधी सरळ ती गोष्ट होती. तिथे जातीची उतरंड वगैरे काहीही नव्हती. भेदाभेदा अमंगळ मानू नये हेच त्यांनी सगळं सांगितलेलं होतं. तरी सुद्धा परिसा भागवतांच्या मनामध्ये मात्र असं एक विचित्र प्रकारचा एक अहंकार, नुसता अहंकार नाही तर मत्सर, द्वेष अशाही भावना होत्या. परिसा भागवतांच्या बाबतीत मी आता म्हटलं तसं त्यांची कुठे दिंडी नाही, समाधी नाही. त्यांनी देह कुठे ठेवला, कधी ठेवला याचीही माहिती कुठेही उपलब्ध नाही. अगदी मोजके काही अभंग त्यांच्या नावावरती आहेत. आणि एक मात्र त्यांची आठवण अशी आहे की म्हणजे शिल्लक आहे की नामदेव महाराजांची आरती त्यांनी लिहिलेली आहे आणि तीच प्रमाण मानली गेली वारकरी संप्रदायामध्ये, ती आज म्हटली जाते. तुकारामांच्या अभंगामध्ये परिसा भागवतांचा उल्लेख आहे. तो असा आहे, नागो जगन्मित्रा नरहरी सोनारा, रोहिदास कबीरा सोयरिया, परिसा भागवता सुरदास सावधा, गायीन नेणता सकळी कांसी. जगन्मित्र नागा, नरहरी सोनार, रोहिदास, कबीर हे सगळे सोयरे, परिसा भागवत, सूरदास, सावतामाळी
एवढ्या ह्या सगळ्या संतांचा उल्लेख तुकारामांनी केलेला आहे. आणि सकल संत गाथेमध्ये अगदी 2 पानामध्ये थोडक्यात परिसा भागवतांचं चरित्र येतं. बाकी फारसं त्यामध्ये काही नाही. सुरुवातीला मी आत्ता म्हटलं तसं नामदेवांची खूप निंदा परिसा भागवतांनी केलेली आहे. आणि ती केवळ ते शिल्पी होते, त्या तू कोण, तुला काय समजताय, तुला वेदविद्येचा अधिकार काय, वगैरे वगैरे निंदा केली. पण ज्या वेळेला त्यांना नामदेवांची महत्ता कळली त्यावेळेला त्यांनी काय लिहिलंय बघा. मागे होते ते अवघेची विसरले, लोटांगणी आले नामयासी, परिसा म्हणे नामया बरवे तुझे गाव, जैसे का नाणे टाकसाळीचे. टाकसाळीतलं नाणं जसं अस्सल खणखणीत वाजणारं असतं तसा तू आहेस आणि तुझी अभंग रचना आहे, हे कळायला त्यांना फार वेळ लागलेला आहे. पण कळल्यानंतर मात्र त्यांनी ते मान्य केलं. त्याआधी त्यांची निंदा त्यांनी किती वाईट पद्धतीने केलेली आहे त्याचा सुद्धा एक अभंग आहे. परसावते नामयासी, तुझे पूर्वज माझ्या चरणापाशी. किती अपमानकारक आहे बघा, की तुझे पूर्वज कोण रे, तू लागून गेलास, तुझे पूर्वज माझ्या पायाशी बसत होते, इतका मी श्रेष्ठ आहे. जरी तू हरिदास झाला असी तरी यातीही नची. म्हणजे नामदेवाने आपल्या भक्तीने, आपल्या अभंगवाणीने, आपल्या कर्तृत्वाने समाजामध्ये स्थान मिळवलेलं आहे. ही गोष्ट परिसा ध्यानातच घ्यायला तयार नव्हते. तुवा कोठवर काय देखिले नाही वेदशास्त्र म्हणविले. वेदांचा अधिकार फक्त एकाच वर्णाला होता आणि त्याचा एक जबरदस्त अहंकार त्या काळी असलेली माणसं होती. त्याचे एक उदाहरण आपल्याला इथे दिसतं. एक तुझचे सांग जाणीतले इतुके झाले सांगावया, ऐसा तू कवटाळया परी तुझे पूर्वज माझे पायी. तुझे पूर्वज माझ्या पायाशी बसत होते, तुझी काय किंमत आहे, इतकं तुच्छतेने. मग शंका धरिसी काही अजून तरी विचारी पा. एवढा अहंकार, प्रचंड असा अहंकार त्यांच्याजवळ होता. या सगळ्यामधनं एक सामाजिक स्थिती आपल्याला दिसते. तुम्हाला माहीत असेल गंबा सरदारांनी यावरती एक पुस्तकच लिहिलेले, संत वाङ्मयाची सामाजिक फलश्रुती. तर तो काळ जर आपण लक्षात घेतला, आजच्या काळामध्ये पुष्कळ हे सगळं कमी झालेलं आहे, पण त्या काळामध्ये अशा प्रकारची जातीची उतरंड, जाती व्यवस्था आणि केवळ अमुक कुठे जन्म घ्यायचा आहे काही माणसाच्या हातात नसतं. तर त्याच्यावरती श्रेष्ठ कनिष्ठता ठरवण्याचं काहीच कारण नाही. पण त्या काळामध्ये ते पक्क रुजलेलं होतं लोकांच्या मनामध्ये आणि त्यामुळे किती माणसं, किती मनं दुखावली गेलेली होती हे आपल्याला या साहित्यातनं कळतं. म्हणजे एका दृष्टीने साहित्य हा समाजाचा आरसा असतो असं जे म्हटलं जातं ते असं आहे. आणि अगदी अलीकडच्या काळापर्यंत सत्य आहे, त्याच काळात असं नाही. अनेकांनी जी आपली दुःख व्यक्त केलेली आहे ते सगळ्या श्रीमा मांड्यांचा लेख आहे, संतांच्या मनाचे सामाजिक दुखणे. काय होतं हे सामाजिक दुखणं? हे सामाजिक दुखणं होतं जातीहीनतेचं, की आम्हाला केवळ अमुक एका जातीत आम्ही जन्माला आलो म्हणून कमी लेखलं जात आहे, याचं दुःख त्या माणसांना होतं. आणि त्यात चूक काहीच नाही. त्यांचे गुण कोणी बघत नव्हते, त्यांच्या मनातला भक्तिभाव कोणी लक्षात घेत नव्हता, त्यांना विठ्ठलाच्या मंदिराच्या आत प्रवेश करायला सुद्धा परवानगी नव्हती. आणि त्याचं दुःख, ती वेदना आपल्या अभंगातनं, कारण आपली वेदना ते कुठे मांडणार होते, वावच नव्हता, त्यामुळे त्यांनी ते पांडुरंगापाशीच मांडलेले आपल्याला दिसते अभंगांच्या माध्यमातून. तेव्हा साहित्य हे जे हृदयाचे बोल आपण म्हणतो तेव्हा सामाजिक परिस्थितीचं एक प्रतिबिंब आपण म्हणतो ते असं असतं. आणि म्हणून साहित्याचा अभ्यास करताना नेहमीच तो काळ लक्षात घ्यावा लागतो. विशिष्ट काळामध्ये विशिष्ट प्रकारची साहित्य निर्मिती का झाली, त्यामध्ये विशिष्ट प्रकारचा आशयच का व्यक्त झाला, याला कारण ती भोवतालची परिस्थिती असते. आणि त्यामुळे या संतांनी अशा आपल्या भावना, दुसरा काही त्यांना मार्ग नव्हता आणि त्यामुळे
विठ्ठलाच्या पायाशीच त्याने आपलं हे दुःख व्यक्त केलेलं आपल्याला दिसतं. तेव्हा हा परिसा भागवताचा जो अभंग आहे त्याच्यामध्ये केवढे केवढा प्रचंड अहंकार त्याचा आपल्याला दिसतो. आणि तुझे पूर्वज माझ्या पायाशी होते असं इतकं अपमानास्पद तो नामदेवांना बोलतोय. पण नामदेव हे नामदेव होते. त्यांनी अतिशय नम्रपणे पण उपरोधिक स्वरामध्ये त्यांना उत्तर दिलेलं आहे. खरा संत किंवा खरा मोठा माणूस कसा असतो, आणि मोठ्या माणसाला नेहमीच वाग्बाण सहन करावे लागतात. आपण नेहमी म्हणतो ना की आपल्यावर टीका होते, अमकं होतं. टीका कोणावर होते? ज्याच्याजवळ काही गुण आहेत त्याच्यावरच होते. आलतू फालतू माणसाचे कोण वाटेला जाणार आहे? तसं म्हणाल तर आलतू फालतू कोणीच नसतो. प्रत्येक माणसाजवळ काही ना काही गुण असतात. पण समाज असं मानतो की याला काय कळतंय, त्याला काय कळतंय, वगैरे वगैरे असं मानण्याचं काहीही कारण नाही. वारकरी संप्रदायापासून हे सांगितलेलं आहे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये सच्चित आनंद आहे, प्रत्येकाच्या हृदयात प्रेम आहे, भक्ती आहे, त्याचाही आपण मान राखला पाहिजे. पण मोठ्या मोठ्या संतांना या मोह आवरला नाही की मी मोठा म्हणण्याचं. आता परिसा भागवत मोठे झाले नंतर, अगोदर लहान होते. असे प्रत्येकाचे जरा अहंकार छाटले गेलेलेच आहेत. नामदेवाला सुद्धा अहंकार झालेलाच होता. तर हे सगळं समाजाचं जे चित्रण आहे किंवा मनुष्य स्वभाव म्हणा. पण ज्या वेळेला ही उपरती होते किंवा कोणीतरी सद्गुरू मार्ग दाखवतो, कोणीतरी कानपिचक्या देतो, तेव्हा मग ते पाय जमिनीला येतात असं आपल्याला दिसतं. जसं सर्वसामान्य माणसांच्या बाबतीत तसं त्यांच्याही काही संतांच्या बाबतीमध्ये हे झालेलं आपल्याला दिसतं. तर नामदेवांनी त्यांना उत्तर कसं दिले बघा. परसोबास म्हणे नामा, चरणतीर्थ द्यावे आम्हा. आम्ही तर लहानच आहोत, शिंप्याच्या पोळात माझा जन्म आहे, तुमच्या चरणाचं तीर्थ घेतो, तुम्ही उच्च वर्णातले आहात. तुमचे चरणीचा महिमा माझ्या पूर्वजा आतुडला. इतुके दिवस दिवसता माहे, परी व्यवस्था न पडे ठ्यावी. पूर्वज आहेत तुझे पायी, ते म्या आज जाणितले. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य समस्त, हे तव तुमच्या पाया पडत. आणि इतर सर्व वर्ण तुमच्या पाया पडत होते. तया दंडवत घडत, दोष जाती तयांचे. त्यांच्या ठिकाणचे दोष तुम्हाला दंडवत घातल्यावर जात होते. ऐसे ठेईंचेच जाणतो, तरी कासया हिंडतो. चरण धरूनीच राहतो, विष्णुदास म्हणे नामा. अरे मला हे नीट कळलं असतं तर विठ्ठलाच्या ऐवजी तुझेच चरण धरले असते. उपरोध आहे याच्यामध्ये. म्हणजे आता कळलं बाबा तू मोठा आहेस, म्हणजे विठ्ठलापेक्षाही तू मोठा आहेस, तुझीच पायाशी मी यायला पाहिजे. तर अशा प्रकारे नामदेवांनीही त्यांना थोडं नम्रतेने आणि थोडं उपरोधाने उत्तर दिलेलं आहे. पण परिसा भागवताला आपली एक विजास अशी होतीच. तर ते मोठ्या अहंकाराने आपल्या पत्नीला कमळजेला सांगतायत की मी कशी जिरवली नामदेवांची वगैरे. काकुळती शरण आले मग सोडिले तयाते, असं ते सांगतायत. खालील पायरी तयाची जाण, वरी आम्हासी महिमान. आमच्या हृदयी परमात्मा आपण, सदा जागृत वसत असे. आम्ही वर्णाने श्रेष्ठ आहोत आणि इतर सगळे तुच्छ, ही भावना. पण सुदैव असं की त्यांच्या पत्नीला आपल्या पतीचा हा अहंकार, हा मत्सर, हा द्वेष पटत नव्हता. तिला नामदेवांची थोरवी कळत होती, ती जाणून होती. ती अतिशय संयमी आणि आजच्या भाषेत सांगायचं तर सुसंस्कृत होती, नम्र होती. तर ती त्या आपल्या पतीला काय सांगते, यावरी काय बोलली पतिव्रता, विनंती करते कोपू नका, रागावू नका. त्या काळची स्त्री आहे, ती काय फाडफाड बोलत नाही. तिचं बरोबर असलं तरी ती नम्रतेने सांगते की प्लीज 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 रागवू नका, मी विनंती करते तुम्हाला. तुम्हासी गर्व जरी नसता, तरी घरी भेटता परमात्मा. काय ओढ आहे बघा. तुम्ही गर्व करताय, जर तुम्हाला गर्व नसता तर परमात्मा तुम्हाला घरी भेटला असता. म्हणजे जे मोठं तत्वज्ञान आहे ना, की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वस्तू मात्रात ईश्वर आहे, परमात्मा आहे, ते किती एका अर्ध्या ओळीत सांगितलंय बा.
की घरीच भेटला असता. त्याच्यासाठी सगळ्याच संतांनी सांगितलंय की देवळात जाणं, उपास तापास व्रत वैकल्य, आता श्रावण महिना आहे, आज श्रावण सोमवार आहे, त्या यात्रा, तीर्थयात्रा काही करायची गरज नाही. परमात्मा घरातच आहे. तर हे सगळ्यांनीच सांगितलेलं आहे. ती सरळ साधं सांगते, तुम्ही ब्राह्मण पवित्र धन्य, मुखी वेद हरीचे नाम, वरी गर्व अवलक्षण. आणि तुम्ही गर्व करताय, अवलक्षण आहे, हे वाईट लक्षण आहे. सकळही धर्म लोपले, काही अर्थच नाही तुमच्या धार्मिक वृत्तीला. अमृत घातले पाषाणावरी, वरी वरी ओला कोरडा भीतरी. वरवर ओलावा आहे, आतमध्ये कोरडे पाषाण आपण म्हणतो ना, तसा तो आहे. म्हणजे तुम्हाला अमृत मिळालं तरी त्याची किंमत कळत नाहीये. हे तिला सांगायचं आहे. किती छान पद्धतीने लिहिलंय. तैसा घात तुमच्या शरीरी, गर्वे हरी न भेटची. गर्व करून हरी परमेश्वर कधीही भेटत नाही. ईश्वराच्या चरणी काय किंवा संतांच्या चरणी तुम्ही अत्यंत नम्रच झालं पाहिजे. पूर्ण शरणागती, आणि ही गोष्ट अत्यंत अवघड आहे. संपूर्ण शरणागती सोपी नाही. आपलं अवघं अस्तित्व विरघळून टाकायचं, त्यांच्या चरणावर अर्पण करायचं. मी कोणीच नाही, माझं काहीही नाही, जे सगळं आहे ते आपलं आहे, अशा प्रकारची भावना घेऊन इतक्या निर्लेप बुद्धीने विशुद्ध भक्ती ही अवघड आहे. सांगायला सोपं आहे, पण ज्याला हे जमलं तोच खरा भक्त होतो. तेव्हा नुसती जपमाळ हातात घेतली, उपास तापास व्रत वैकल्य तीर्थयात्रा म्हणजे भक्ती असं नाही. ते एक मार्ग आहे आपल्या हृदयामध्ये भक्ती जागवण्याचे, प्रेरणा देण्याचे आणि असलेली भक्ती टिकवून ठेवण्याचे. कारण माणसाचं मन अतिशय चंचल असतं. गीतेत लिहिलेलंच आहे ना, चंचलम ही मनात कृष्ण प्रमाथी बलवत दृढम. अतिशय चंचल मन असतं. क्षणात असं वाटतं, आपल्याला सुद्धा कधी कधी असं वाटतं, काही आपल्या संकट आलं, त्रास झाला की काय परमेश्वर आहे की नाही जगात, असं आपण म्हणून जातो. माहीत असतं की तो आहे, तो चराचरात आहे, कुठेतरी आहे. सगळा हा ही खेळ, हा क्रीडा ही जी काही चाललेली आहे ती त्याच्यामुळेच चाललेली आहे. आपण म्हणतो ना की झाडाचं पान सुद्धा हलत नाही परमेश्वर. अर्थात ती ज्याची श्रद्धा आहे त्याच्यावर आहे. ज्याला असं म्हणायचंय की मी आहे म्हणून माझं कुटुंब चाललंय, मी आहे म्हणून समाज चाललाय, राष्ट्र चाललंय, त्याची गोष्टच वेगळी. तर हा मीपणा जो आहे, आपण ह्या संबंध सागरातला एक थेंब असतो. करतो काहीतरी चांगलं, नाही असं नाही, पण कोण आहोत शेवटी आपण? किती आहे आपली ताकद? आपली बौद्धिक म्हणा, मानसिक, शारीरिक, याला किती मर्यादा आहेत, आणि जग अफाट आहे. तेव्हा आपण असं म्हणू शकत नाही, आणि म्हणूही नाही की हे माझ्यामुळे झालं, मी केलं. उलट एक कणभर काहीतरी मी करू शकलो, एवढंच आपण फार तर म्हणू शकतो. ते सुद्धा खरं तर दुसऱ्याने म्हणावं, पण वेळ आली तर आपण एवढंच म्हणू शकतो. पण काही माणसांना इतकी आत्मकेंद्रितता असते की माझ्या वाचून जणू काही जग बुडी होईल. भारतांब्याने म्हटले ना, रामकृष्णही आले गेले, त्यावेळी जग का ओसची पडले. तेव्हा एवढी मोठी व्यक्तिमत्व, रामप्रभू किंवा कृष्ण, आले या जगामध्ये, आपलं कार्य करून गेले, पण जग चालूच आहे ना. तेव्हा आपण नसलो म्हणून जग काही थांबणार नाही, जग चालूच राहणार आहे. ती जगराहटीच आहे आणि चालू राहायलाही पाहिजे, नाहीतर एकदम शेवटी प्रलयच म्हणायला पाहिजे. तर अशा प्रकारे माणसाची आत्मकेंद्रितता किंवा गर्विष्ठपणा किंवा मीपणा हा अतिशय वाईट असतो. आणि त्याच्या जोडीला तर याच्याजवळ गर्व, मत्सर हा सुद्धा होता. तर ती सांगते आहे की आम्ही वर्णाने श्रेष्ठ हा गर्व, आणि तिची त्याची जी तुच्छता होती इतरांबद्दलची, ती तिला अजिबात पटत नव्हती. म्हणून ते हे सगळं म्हणते आहे की अमृत घातले पाषाणावरी, वरी वरी ओला कोरडा भीतरी. तैसा घात तुमच्या शरीरी, गर्वे हरी न भेटेची. तुम्हास चाड जरी हरीसी, तरी मत्सर करू नका नामदेवासी. किती स्पष्ट शब्दात. एका दृष्टीने ना मला ही क्रांतिकारी घटना वाटते किंवा हिचे बोलणं, की ज्या काळामध्ये समाजामध्ये स्त्रीला मान नव्हता,
आणि पतीला 4 गोष्टी सुनावण्याचं स्वातंत्र्य तर राहिलं बाजूलाच, पण हे ती लिहिते आहे, स्पष्ट लिहिते आहे. अगदी त्याला उद्देशून लिहिते, आडमार्गाने सुद्धा नाही, की तुम्ही मत्सर करू नका, नामदेवाचा मत्सर करू नका. तो आलिया घरासी हरी तुम्हासी भेटेल. हे तिला कळलंय, की नामदेव महाराज घरात आले तर परमेश्वर तुम्हाला भेटल्यासारखं आहे, त्याचा मत्सर करू नका. म्हणजे एखाद्याच्या हातामध्ये अमृत यावं किंवा माणिक यावं आणि त्यांनी ते हिरा रत्न माणिक फेकून द्यावं बेअक्कलपणाने, तशी एक प्रकारची ही वागणूक होती, की त्याला कळतच नव्हतं की केवढं एक फार मोठं धन आपल्याला या नामदेवाच्या वाणीतून त्यांच्या अभंगातनं मिळतं आहे. तेव्हा त्याच्या अभंग त्यांचे ऐकून किंवा कीर्तन ऐकून लोक तल्लीन होत आहेत, त्यामध्ये आपण आनंद घ्यायचा सोडून त्याचा मत्सर करणं, त्याचा द्वेष करणं आणि आपली पात्रता त्याची पात्रता याचा काहीही विचार न करणं, ही गोष्ट असमंजसपणाचीच होती. आणि जे त्याच्या पत्नीला कळलं ते त्याला कळलं नाही. तेव्हा इथे मी आता म्हटलं तसं, की स्त्री मन हे प्रगल्भ असतं बरेचदा. आणि जुन्या काळामध्ये आपण बघतो ना, म्हणजे आपल्याला फक्त जनाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई ह्या माहिती असतात, पण अशाही कितीतरी स्त्रिया होत्या या संतांच्या. कोणी हिंमत दाखवली बोलायची, कोणी दाखवली नाही, पण स्त्रीला एक, ज्याला आपण एक सिक्स सेन्स म्हणतो ना, तो असतो. योग्य काय, अयोग्य काय, चांगलं काय, वाईट काय हे बरोबर कळतं. आणि काही व्यक्त करू शकतात, काही करत नाही. पण हे कौतुक आहे, की त्या काळामध्ये अशा प्रकारची एक क्रांतिकारकच घटना मी तर म्हणेन, की ही स्त्री आपल्या पत्नीला सुनावते आणि आपल्या पतीचं चुकतं आहे, नामदेव महाराज मोठे आहेत हे तिला कळतंय. हा तिचा मोठेपणा आहे. आणि परत संयम आहे, नम्रता आहे. ती नम्रतेने आपल्या पतीला सांगते, विनवते, की नामदेवाला नावं ठेवू नका, त्यांचा द्वेष मत्सर करू नका. तर अशी कमळजा आणि परिसा भागवत यांची एक जोडी आहे, की जिथे पत्नी पतीपेक्षा आध्यात्मिक अर्थाने म्हणूया आपण पाहिजे तर ती श्रेष्ठ होती. आणि अशा प्रकारचा अधिकार असलेल्या स्त्रिया त्या काळामध्ये भरपूर होत्या. आता या परिसा भागवत नंतर पुढे बदलले, त्यांना समजलं की नामदेव हे खूप मोठे होते आणि आपलं चुकलेलं आहे, त्यांची पात्रता आपल्याला कळली नाही, हे पुढे त्यांना कळलं आणि ते नामदेवांचे शिष्य झाले. आणि हे सगळं त्यांचं व्यक्तिमत्वात परिवर्तन घडल्यामुळेच त्यांना ज्ञानदेवांच्या समाधीच्या वेळेला उपस्थित राहता आलं, राहण्याचा मान मिळाला. कारण फार मोजके लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. समाधीचे अभंग आहेत नामदेवांनी लिहिलेले, त्याच्यामध्ये नावं आहेत की कोण कोण तेव्हा होते. त्या सगळेच्या सगळे काही लोक नव्हते तिथे, मोजके लोक होते. त्या इथपर्यंत ही जी एक आध्यात्मिक प्रगती त्यांची झाली, ती गर्वहरण झाल्यामुळे झालेली आहे. हे गर्वहरण करण्याचं काम नामदेवांनी केलेलं आहे, त्यांच्या पत्नीने केलेलं आहे. आणि नामदेवांच्या म्हणजे प्रवचन, कीर्तन, अभंगरचना हे सगळं वाचल्यावर ऐकल्यावर त्यांच्यामध्ये हे हळूहळू परिवर्तन झालेलं आपल्याला दिसतं. हे भागवत सांगत होते, पुराण सांगत होते, रामायण सांगत होते, पण या ग्रंथांमधून परिसा स्वतःच्या व्यक्तिमत्वात परिवर्तन घडून आणू शकले नाही. हा एक आणखी चमत्कार आपल्याला दिसतो. म्हणजे आपण जे वचन आपल्याला माहिती आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, तर हा ब्रह्मज्ञान सांगतोय जगाला, पण स्वतःच्या वर्तनामध्ये मात्र क्षुद्रता होती. आणि ही क्षुद्रता, हा अहंकार, हा मीपणा जेव्हा नष्ट होतो, तेव्हा माणसाचं माणूस पण उजळून निघतं. आणि हा फार एक काळ परिसा भागवताच्या बाबतीमध्ये लोटलेला आपल्याला दिसतो, की त्याला वेळ लागला हे सगळं कळायला. आणि त्याच्यामुळे त्याला खरं सांगायचं तर, आणि दुसरं एक कारण म्हणजे अभंग रचना खूप कमी त्यांनी केलेली आहे. ती फार काही लोकांपर्यंत पोचली नाही, त्यामुळे त्याला त्याचं कुठे स्मरण जागवलं जात आहे असं आपल्याला दिसत नाही.
अनेक संतांचं पुण्यस्मरण केलं जातं. त्यांच्या दिंड्या असतात, मठ असतात. त्यांच्या अभंगांवरती एक एक अभंग आधाराला घेऊन कीर्तन प्रवचन केली जातात. पण परिसा भागवताचा असा कुठलाही अभंग, कुठलीही रचना कधी एखाद्या पुराणिकांनी आपल्या प्रवचनामध्ये घेतलेली आहे आणि त्यावरती विवरण केलेलं आहे असं आपल्याला दिसत नाही. याचं कारण दोन. एक म्हणजे संख्येने ती अतिशय कमी अशी त्यांची रचना आहे आणि ते एवढे रुजू शकले नाही, रुजलेच नाही संत म्हणून. कारण हे वर्तन हा एक कारण असेल. आणि दुसरं म्हणजे त्यांची स्मृती जागवणारं, आता मी म्हटलं तसं, काहीही राहिलेलं नाही. हे त्याचं एक कारण आहे. परिसा भागवत हा विषय का थोडासा आपण पाहिला पाहिजे. तसं तुम्ही म्हणाल की फार मोठं काही कर्तृत्वच नाही आहे या माणसाचं, पण तरी सुद्धा या वारकरी संप्रदायाच्या या अतिशय विराट आणि विशाल अशा वृक्षाखाली अनेक छोटी मोठी संत मंडळी आपल्याला म्हणजे भक्तीचं एक कुठेतरी रोप त्यांच्या हृदयामध्ये रुजलं गेलंय, लावलं गेलंय असं दिसतं. म्हणून एका परीने, कारण समाज पुरुष हा अवाढव्य आहे, विराट आहे. आणि त्या समाज पुरुषात कुठल्या कुठल्या कोपऱ्यात काय काय छान असेल, जसं एखाद्या पडक्या देवळात किंवा पडक्या वाड्याच्या इथे आपल्याला पिंपळाचं पान उगवलेलं एवढंच हे दिसतं बघा. असं वाटतं की अरे सगळं दगडी आहे आणि हे हिरवगार पोपटी कुठून मध्येच उगवलं. पण त्याला एक महत्व असतं. तसं हे आहे की लहानसा जीव आहे, लहानशा रचना आहे, पण त्याचं म्हणून एक स्वतःचं काहीतरी कार्य असतं. आणि म्हणून या सगळ्या मांदियाळीमध्ये लहान लहान संतांचं, आपण जर एसटीने प्रवास केला, मला नेहमी हे जाणवतं, तर बघा आपल्याला गावोगावी असे वेगवेगळे संतांचे विशेषतः माघात वगैरे उत्सव चाललेले दिसतात. आपल्याला नाव सुद्धा माहिती नसतं हे कोण संत आहेत, किंवा एखादी स्त्री पण असते त्या ठिकाणी आणि त्यांच्या नावाने भजन कीर्तन अनेक गोष्टी चाललेल्या असतात. कुठे अन्नदान चालू असतं. याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रामध्ये ही भक्ती परंपरा एवढी रुजलेली आहे की आपल्याला नावही माहिती नाही असे अनेक संत गावोगावी आहेत. तुम्ही कोकणामध्ये म्हणा, देशावर असे जर हिंडला असाल तर तुमच्या लक्षात येईल की त्या त्या गावच्या प्रत्येक गावामध्ये कोणीतरी एक सत्पुरुष होऊन गेलेला असतो. एखादी कुठे घुमटी असते, एखादं देऊळ असतं, मठ असतो, काही ना काही असतं. आणि समाजाच्या दृष्टीने हे सगळं का महत्वाचं आहे, कारण त्या ठिकाणी समाज एकत्र येतो. सामाजिक एकता किंवा एकत्र येणं आणि सगळ्यांनी मिळून काहीतरी करणं, या गोष्टीला समाजाच्या इतिहासामध्ये फार महत्व आहे. एक एकटे तर आपण घरी बसून ग्रंथ वाचू शकतो, आपल्याला काय मिळवायचं ते ज्ञान मिळवू शकतो, काही होतं. पण ज्या वेळेला एकत्र बसून माणूस भजन करतोय, कीर्तन करतोय, व्याख्यान ऐकतोय किंवा आणखीन काही चांगली अशी एखादी गोष्ट करतोय, त्याचा संस्कार हा वेगळा असतो. शाळा कशासाठी आहे? प्रत्येकाने घरी शिक्षक ठेवावे आणि शिकवावं ना आपल्या मुलांना. म्हणजे समाजामध्ये वावरणं हे फार महत्वाचं असतं. कारण त्यामुळे आपोआपच काही सामाजिक रूढी, सामाजिक संकेत, सामाजिक सभ्यता माणसाच्या अंगामध्ये रुजते. की आपण चार लोकांत बसलेले आहोत, पाय पसरून नाही बसणार आपण. आता एखादा कोणी आजारी असेल, जरूर असेल, तो भाग वेगळा. पण हे जे शिकायचं असतं ना, हे नकळत शिक्षण आपोआपच येतं की समाजामध्ये कसं वावरायचं. आणि म्हणून पूर्वी प्रत्येक गावामध्ये एखादं मारुतीचं देऊळ, तिथे सगळीजण जमतायत, संध्याकाळी भजन करतायत, हे घडत होतं. याचं कारण एक तर श्रमपरिहार आणि चांगल्या रीतीने मनोविश्रांती, हा तो भाग होता. परिसा भागवतांसारखे छोटे छोटे संत सुद्धा का महत्वाचे आहे ते मी सांगते. फार मोठं चरित्र त्यांचं उपलब्ध नाही, फार अभंग नाही. मग हा विषय मी का घेतला की फार काही नाही आहे, पण तरीही काहीतरी आहे असं इथे मला जाणवलं. की लहान लहान गोष्टी सुद्धा, जसं आपण म्हणतो ना की रामाने सेतू बांधला, ते खारीने वाळूचे कण आपल्या कुवतीनुसार त्याच्यामध्ये तिने भाग घेतला. तसं हे आहे की या लहान लहान संतांनी सुद्धा
वरवर छोटं दिसणारं कार्य खूप केलेलं आहे. तशी लहान मुलं सुद्धा लहानपणा आपल्या चिमुकल्या हाताने मदत करत असतात. घरात आईला म्हणा किंवा शाळेतल्या बाईंना म्हणा, त्यांची शक्ती तेवढीच असते, कमी असते, लहानही असतात वयाने, पण त्यांची जी उर्मी आहे ती महत्वाची असते. तसं या सगळ्या संतांच्या बाबतीत मला वाटतं की यांचं कार्य जरी अतिशय छोटं असलं तरी ते कमी महत्वाचं नाही. आणि जे उपेक्षित आहे किंवा दुर्लक्षित आहे तिथेही थोडं अधूनमधून, आता ज्ञानेश्वर तुकारामांवरती तर बोललं जातच, ते खूपच मोठे होते, त्याच्यामध्ये काही वाद नाही. वाटेल त्या दृष्टिकोनातनं वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्यावरती बोलता येऊ शकतं. ह्या संतांच्या बाबतीमध्ये तसं नाही. म्हणून ते क्षुद्र होते का, म्हणून ते कमी होते का, तर तसं नाही आहे. त्यांच्याही या कार्याचं एक काहीतरी विशिष्ट असं मोल आहे. आणखी मी आता म्हटलं तसं त्यांच्या पत्नीने त्यांना दिलेली साथ ही सुद्धा महत्वाची आहे. ती साथ देताना तिने जी ज्या धीटाईने त्यांची कानउघाडणी केली ती सुद्धा फार महत्वाची आहे. आणि एक प्रकारची ही बंडखोरीच आहे. त्या काळामधली ही बंडखोरी आहे की 12व्या-13व्या शतकामध्ये एखाद्या स्त्रीने आपल्या पतीला सुनावणं, त्याची चूक दाखवणं, दोष दाखवणं ही धीटाईच होती. म्हणजे उच्चवर्णीयांमध्ये सुद्धा ती हिंमत त्या काळी नव्हती. इतक्या बायका स्वयंपाकघराने माझघरातच कोंडलेल्या होत्या. त्या काळामध्ये ही स्त्री सांगते की तुम्ही हे चुकताय, तुम्ही गर्व करू नका, तुम्ही नामदेवांचा अपमान करू नका, त्यांचं महत्त्व जाणून घ्या, हे सगळं सांगणं हे फार मला महत्त्वाचं वाटतं. तर त्या दृष्टीने मला परिसा भागवतांवरती आज मुद्दामून बोलावंसं वाटलं. आता भागवत शब्दांच्या संदर्भात आता हे परीस वगैरे त्यांचं का नाव पडलं, ती कथा सांगितली तेवढेच एक असू शकते की नामदेवांनी दगड उचलले तसे परीस झाले, म्हणजे एक प्रकारे त्यांचं त्यांनी गर्वहरण केलं. नामदेवांनी परिसा भागवतांचं, की शेवटी परीस म्हणजे तरी काय आहे, लोखंडाचं सोनं होतं म्हणजे काय आहे, तुमच्यातलं जे हीण आहे, जे कमी आहे ते नष्ट होणं आणि जे चांगलं आहे ते झळाळून उठणं हेच महत्वाचं आहे. शेवटी ज्ञानाचं तरी कार्य काय आहे की ज्ञानामुळे आपलं अज्ञान, आपल्या मनातला अंधकार दूर होऊन काहीतरी एक नवीन असं आपल्याला समजणं, एक दिशा मिळणं, आपल्यामध्ये बदल घडवून आणणं. शिक्षणाचा उद्देश तोच आहे, चेंज इन बिहेवियर. तो ते जर झालं नाही तर शिक्षणाला काही अर्थ नाही. आपल्यात बदल व्हायला पाहिजे आणि बदल किंवा विकास हा मानवाच्या बाबतीतच होऊ शकतो, तो काही दगडाच्या बाबतीत नाही होणार. कारण एक जिवंत मन, एक बुद्धी परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे, विचारशक्ती दिलेली आहे आणि त्यामुळे त्या बळावरती आपण नवनवीन काहीतरी चांगलं स्वतःमध्ये रुजवून घ्यायला हवं आणि ते काम या संतांनीच केलेलं आहे. छोट्या मोठ्या पद्धतीने केलेलं आहे. अतिशय विद्वान, आता ज्ञानेश्वरांसारखा तर सिद्ध पुरुषच होता. लोकोद्धारासाठीच त्या चारही भावंडांचं जीवन होतं आणि जवळजवळ सगळ्या संतांनी स्वतःचं जीवन, स्वतःचा प्रपंच वगैरे असला नसला तो बाजूला ठेवून लोकांसाठीच ते जगलेले आहेत. तेच आपल्याला संपूर्ण वारकरी संप्रदायाचं चित्र दिसतं. त्या वारकरी संप्रदाय किंवा भागवत संप्रदाय 700-800 वर्ष आज का झळाळीने चालू असलेला आपल्याला दिसतो, त्याचा एक चमत्कार आहे महाराष्ट्रातला. वर्षानुवर्ष वारी ही जी परंपरा आहे ही जगाच्या पाठीवर कुठेही नाही. आणि ही घडली याचं कारण असं की मानवी जीवनातली जी मूलभूत उच्च तत्व आहेत ती तत्व या संप्रदायाने इतकी खोलवर रुजवलेली आहेत. कितीही वाईट माणूस असो त्याच्या मनामध्ये कुठेतरी एक सद्भावना असतेच असते आणि ती रुजवण्याचं काम या वारकऱ्यांनी केलेलं आपल्याला दिसतं. हे वारकरी निरक्षर असतील, त्यांनी ज्ञानेश्वरी अनेक वारकरी वाचतात, पाठ असते अनेकांची, फार मोठं त्यातलं तत्वज्ञान त्यांना कळत असेल असं नाही, ज्ञानेश्वरी सोपी नाही.
एकतर भाषा जुनी म्हणून नाही, एरवी सुद्धा त्यातलं तत्वज्ञान अवघडच आहे. पण तरीही ती माऊली म्हणून हृदयाशी घेण्याची जी प्रेरणा आहे, ती कसली प्रेरणा आहे? ती मानवी भावभावनांची, भक्तीची प्रेरणा आहे, आदराची प्रेरणा आहे. की माऊली आमची आहे, ज्ञानेश्वरी आमची आहे. ज्ञानेश्वरी आणि तुकारामाला कोणी हात लावला तर मराठी माणूस गप्प बसणार नाही, हे नक्की आहे अगदी. तेव्हा हे का घडतं? आपण नसतो मोठे विद्वान, ज्ञानेश्वरीचे फार मोठे अभ्यासक, पण ज्ञानदेव माझा आहे ही भावना इतक्या वर्षानंतर कशी येते मनामध्ये, विचार करून बघा. शेकडो कवी झाले, मोठे आहेत, चांगले आहेत, प्रश्नच नाही. पण तरीही हे जे स्थान आहे हे मिळवलं, याचं कारण ज्या वेळेला गाभा म्हणून असतो ना मानवी जीवनातला, त्या गाभ्याच्या तत्वांना अत्यंत रसाळपणे ज्ञानेश्वरांनी स्पर्श केलेला आहे. आणि त्यातून मग हळूहळू हळू जे झिरपत गेलेले ज्ञान आहे किंवा जी भक्ती आहे, ती या छोट्या संतांपर्यंत येऊन पोचली आणि त्यांच्या वकुबाप्रमाणे त्यांनी ती समाजामध्ये फैलावलेली आपल्याला दिसते. त्यातले परिसा भागवतांसारखे संत आहेत. अनेक संत असे आहेत की ज्यांची रचना खूप थोडी आहे, काही फार त्यांनी लिहिलेलं नाही, पण त्यांचं अस्तित्व सुद्धा महत्वाचं असतं. जसं आपण म्हणतो ना, कुटुंबामध्ये एखादी अतिशय वृद्ध व्यक्ती असते, ती बिचारी झोपून असते, हातपाय थकलेले आहेत, काहीही करू शकत नाही, पण ती आहे हा एक आधार असतो. त्रासही असेल कदाचित, तिची सेवा करायला लागत असेल, देखभाल करायला लागत असेल, एखादा माणूस अडकून पडत असेल, पण माणसाचं अस्तित्व महत्वाचं असतं, एक्झिस्टन्स, आणि तो नाकारू नये. जेव्हा आपण माणूस नाकारतो ना, तेव्हा त्याचं अस्तित्व आपण नाकारतो, की नकोय मला हा माणूस जवळ, असं जेव्हा वाटतं तेव्हा त्याचं आपण अस्तित्व नाकारत असतो. पण अस्तित्वाला ही किंमत आहे, कारण तो माणूस आहे. तसं हे जे सगळे संत आहेत, या संतांचं कार्य आपण जर पाहिलं तर अवाढव्य अशा मोठ्या प्रचंड कार्याच्या पुढे अगदी छोटं आहे. पण झगमगणारे दिवे जितके महत्वाचे, तशी छोटीशी पणती महत्वाची. दिवाळीत आपण पणती लावतो किंवा देवापुढे निरांजन लावतो, त्या निरांजनाचा प्रकाश केवढासा असतो, आपण काही पुस्तक घेऊन वाचत बसू शकत नाही निरांजनाच्या जवळ. पण ते निरांजन जो आपला देवारा उजळून टाकतो, छोटासा का असे ना, कुठेतरी एक घरामध्ये कोपऱ्यात आपला देवारा असतो आणि तो उजळून टाकतो, त्याच्यामुळे आपली मनं उजळतात, प्रसन्न होतात, मनातले वाईट विचार, दुःखी विचार दूर जातात. आणि म्हणून तिन्ही सांजेला आपल्या संस्कृतीत किती महत्व आहे बघा. जुन्या काळी तिन्ही सांजेला सगळ्यांनी घरात येऊन हातपाय धुवून पहिल्यांदा देवाला नमस्कार करणं, ही जी आपली संस्कृती होती, आता लोप पावत चाललेली आहे. तर या गोष्टीला फार महत्व असतं. नुसते हात जोडण्याने काय होतंय, येता जाता सुद्धा लोक असे हात करतात, चपला काढतात, जातात पुढे. म्हणजे असेल ती थोडीशी गमतीशीर कृती वाटते मला, पण तरीही त्याच्या मागचा एक जो भाव असतो, तो भाव म्हणजे वाटतंय त्यांना काहीतरी, म्हणजे कुठे हात जोडायचे ते सुद्धा कळावे लागतात. भ्रष्टाचारी मंत्र्यांपुढे जोडण्यापेक्षा कोपऱ्यावरच्या मारुतीला, गणपतीला जोडलेले केव्हाही चांगले. तेव्हा असं हे आहे की नम्र कोणापुढे व्हायचं ते सुद्धा कळावं लागतं, आणि ते कळण्याचं भान या संतांनी दिलेलं आहे, की काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे. यालाच रामदासांनी विवेक म्हटलेलं आहे. विवेक म्हणजेच चांगलं वाईट कळण्याची शक्ती, सारासार बुद्धी, विचारशक्ती, आणि ती या संतांनी जागवली. कितीही छोटे असू देत, कितीही लहान कमी रचना त्यांची असू दे, परिसा भागवत हे त्यापैकी एक होते. आता हे कमळाबाई कमळजा, कोणाला नाव तरी माहिती आहे का तिचं? काही माहिती नाही. परिसा भागवत सुद्धा फारसे माहिती नाही, तर कमळजा कुठली. पण हे सगळं महत्वाचं का आहे, तर त्याचं कारण मला असं जाणवत आहे की या माणसांनी सुद्धा, लहानांची सुद्धा कृती महत्वाची असते, त्यांचं जगणं त्या त्या काळाचा परिघात आपण ते अर्थातच बघायचं असतं, की त्या काळामध्ये त्यांनी हे जे काही कार्य केलं ते महत्वाचं असतं. आणि त्या दृष्टीने परिसा भागवत हा विषय मी निवडला. मला पूर्ण कल्पना होती की परिसा भागवतांचे अभंग फार उपलब्ध नाही, त्यांचं खूप मोठं चरित्र उपलब्ध नाही, तरीही आपल्याला ह्याच्यावरती बोलायचं आहे. पण हे सुद्धा इतपत तरी आपल्या कानावर कधी गेलेलं नसतं, आणि म्हणून मी हा
विषय निवडला की लहान लहान असे संत आणखीनही कदाचित काही मिळाले तर आपण नक्कीच त्यांचा परामर्श घेऊया. तर असं हा एक परिसा भागवत हा संत आज मी घेतला आणि थोडीशी त्यांच्याबद्दलची उपलब्ध जेवढी मला मिळाली तेवढी माहिती मी आपल्यापुढे मांडलेली आहे. थांबूया. यानंतर